गुड इव्हिनिंग फ्रेंड. हे पिल्लूची आणि माझी कशी मस्ती चालू आहे का. आज खूप सारा पाऊस झाला होता, खूप बोर होत होता. आज मला म्हटलं चला हे तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. हे बघा बाहेरचं वातावरण कसं आहे, खूप सारं वल्ल चिकचिक. मला तर आवडतच नाही, बट आता काय आहे, पाऊस आला तर सहन करावं पण लागतं आहे. त्याच्यामुळं पिल्लू छान असा खेळत होता. मी म्हटलं चला पटापट स्वयंपाक करून घ्यावा. पोळ्या तर ऑलरेडी मी टाकल्याच होत्या, दिवाबत्ती वगैरे करून घेतली. म्हटलं चला छान असा त्याच्या पप्पासाठी आणि माझ्यासाठी छान असा खिचडी भात टाकू दे. आमचा पिल्लू पण खातो, त्यासाठी सर्व मटेरियल मी काढून घेतलं. तुम्ही तुमच्या पद्धतीने मटेरियल काढू शकतात. तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून बिन घ्यायचे. कुकर वगैरे लावलं आहे, गॅसवर ठेवलेले. चालू करते आता. छान असं सगळे परतून वगैरे खिचडी भात असं पिल्लूच्या पप्पानं माझ्यासाठी लावून देते छान असा. लाईट गेली तर सगळं मूड ऑफ होऊन जाईल स्वयंपाकात. त्याच्यामुळं म्हटलं चला पटकीन असं छान असा स्वयंपाक आपण करून घ्या. आता कुकर जेव्हा तेल गरम होऊस तर तवर म्हटलं चला लसूण टाकून द्यावं. काय बॉईल झाले नाही तरी पण टाकून दिले मी जरासे. थोडं थोडं फोडणी यायला लागल्यानंतर लगेच मिरच्या वगैरे सर्व मटेरियल दिलं टाकून मी. तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं टाका. मी माझं रिझन सांगते तुम्हाला. मी आम्हाला जास्त करपेल आवडतं म्हणून मी छान असं करपेल करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात. मसाले वगैरे सर्व टाकून मी फ्राय करते आता छान असं. आम्हाला तिखटच आवडतं खायला, त्याच्यामुळं आम्ही मसाले वगैरे जास्तच टाकतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने यूज करू शकतात. हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर आता तांदूळ वगैरे टाकीन, कुकर वगैरे बंद करून देईन. छान असं जरा वेळ मसाल्यामध्ये परतायला ठेवलं, त्याला सगळा सुगंध त्याच्यामध्ये येईल, जसं की टेस्ट येईल म्हणून छान असे तांदूळ पण धुवून टाकून दिले त्याच्यामध्ये मी. ते पण हलवून घेतले, छान असे परतून घेतले. नंतर पाणी वगैरे सगळं टाकून घेतलं त्याच्यामध्ये. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं मी 1.5 लिटर पाणी टाकलेलं आहे. छोटंच कुकर आहे आमचं, त्याच्यामुळे मी तेवढं पाणी टाकलेलं आहे. मस्त छान असं मीठ वगैरे पण टाकून घेतलं चव येण्यासाठी. त्याशिवाय तर चव नाही मिठा आपल्या भाताला. हे बा छान असं मीठ वगैरे टाकून घेतलं. आता नंतर काय फायनली भात आता 3 शिट्ट्या कुकरमध्ये देऊन मस्त छान असा भात. तवर पिल्लू संग टाईमपास करत होते. हे बघा माझ्या पिल्लूला इकडे बोलतो, माझ्या मागंच फिरत राहतो. त्याच्यामुळे त्याला पण आवाज दिला. म्हटलं चल पिल्लू इकडे आपण मस्ती करूया म्हटलं. हे बघा तो तर रेडीच राहतो मम्माला शिट करा, माझ्याशिवाय तर त्याला करमत नाही. हे बघा माझं नटखट पिल्लू.